उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे। लग्नाच्या 5व्याच दिवशी पत्नीचं दुर्दैवी निधन झालं। त्यामुळे सगळीकडे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। पत्नीच्या निधनानंतर तिच्या नवऱ्यावर क्रूरतेचे आरोप करण्यात येत आहेत। मृत महिलेच्या कुटुंबियांनी पतीवर शक्तिवर्धक गोळ्या खाऊन शरीर संबंध ठेवल्याचा आरोप केलाय। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून परिसरात एकच खळबळ माजली आहे। लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने शक्तिवर्धक गोळ्या घेऊन शारीरिक संबंध ठेवले। यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला असा आरोप नवविवाहित वधूच्या कुटुंबियांनी केलाय। कुटुंबियांच्या आरोपानंतर हमीरपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। त्याशिवाय या प्रकरणाची पारावर आणि टपरीवर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। हमीरपूर जिल्ह्यातील PWD कॉलनीमध्ये ही घटना घडली। 3 फेब्रुवारी 2024 रोजी नितिल ओमरेसोप सगुण हिचं लग्न झालं होतं। लग्नात हुंडा देऊन कुटुंबानं आनंदानं आपल्या मुलीचा निरोप घेतला। लग्नाच्या पहिल्याच रात्री महिलेच्या पतीनं शक्तिवर्धक गोळ्या खाऊन शरीर संबंध ठेवलं। त्यानंतर तिची प्रकृती बिघडली। त्यामुळे सासरच्यांनी मुलीच्या कुटुंबियांना आजाराची खोटी माहिती दिली आणि उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं। मुलीवर कानपूरमध्ये उपचार करण्यात आले, पण उपचारादरम्यान मृत्यू झाला। कमी वयात मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्यासाठी कुटुंबियांनी कानपूरमध्ये पोस्टमॉर्टम केलं। त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। इतकंच नाही तर मृत मुलीने मृत्यूपूर्वी आपल्या वहिनीला सत्य सांगितलं होतं। आता या प्रकरणी कारवाईची मागणी कुटुंबीय करत आहेत। मृत महिलेच्या वहिनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे कुटुंब कानपूरमध्ये एका लग्नासाठी गेलं होतं, पण आपल्या नंदेची बातमी कळताच आम्ही कानपूरमधून तडक निघून उरईला पोहोचलो। नंदेची प्रकृती लक्षात घेऊन तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण तिथे तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही। त्यामुळे कानपूर रुग्णालयात तिला हलवण्यात आलं। यावेळी आम्ही तिला विचारलं तेव्हा तिने आपल्या पतीनं लग्नाच्या पहिल्या रात्री शक्तिवर्धक गोळ्या खाऊन शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगितलं। त्यानंतर मुलीला स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवण्यात आलं। परिस्थिती पाहून डॉक्टरही हैराण झाले। त्यांनी सांगितले की मुलीच्या तपासणीनंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं दिसत आहे।